नमस्कार मित्रांनो, मॅथ्स बाय निलेश पुरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की जी काही महा टीईटीचा पेपर आहे तो 21 जून रोजी होणार आहे. या 21 जून रोजी होणाऱ्या टीईटीचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये जो काही आपला मॅथमॅटिक्स विषय असणार आहे तो मॅथमॅटिक्स विषयाचे जवळपास 30 प्रश्न येतात. आलं लक्षात? तर या 30 प्रश्नाचे जे काही कन्सेप्ट आहेत, आपण हे कन्सेप्ट सिरीज नावाची एक बॅच लॉन्च करत आहे. तर या कन्सेप्ट सिरीज या बॅच मध्ये काय करत आहे आपण, तर एक एक कन्सेप्ट घेणार आहे जे की या कन्सेप्टवर 101% टीईटी मध्ये प्रश्न 100% येणार म्हणजे येणार. आलं लक्षात? तर या कन्सेप्ट सिरीजमध्ये आपण जे काही कन्सेप्ट पाहणार आहे, या कन्सेप्टमुळे तुमचं काय होणार आहे, एकदम कमी टायमामध्ये कन्सेप्ट हे क्लिअर होणार आहे. सोबतच त्या कन्सेप्टवर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहे हे प्रश्न तुम्हाला लक्षात येऊन जातील, कोणत्या टाईपचे प्रश्न येणार आणि या टाईप्सनुसार एकदम तुमचा जो काही एका कन्सेप्टवर एक मार्क्स आहे तो एकदम 100% फिक्स असणार आहे. आलं लक्षात? तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या कन्सेप्टला. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वांनी बघायचा. तर बघा, पहिला कन्सेप्ट आहे आपला त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्या काय असते, तर आपल्याला माहिती आहे की आपण जर जे काही सम ऑफ एन नॅचरल नंबर काढा म्हणून असे खूप वेळा आपण प्रश्न पाहिलेले. तर सम ऑफ एन नॅचरल नंबर म्हणजे काय, जर समजा आपल्याला पहिला 5 नॅचरल नंबरची सम काढायची असेल, पहिला 10 नंबरची सम काढायची असेल, तर आपण काय करतो, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करतो. आलं लक्षात? तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 या फॉर्म्युल्याचा यूज करून जे आपण सम ऑफ n नॅचरल नंबर काढतो तर यालाच काय म्हणतात, तर त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आलं लक्षात? तर बघा, त्रिकोणी संख्या मग काय, तर सम ऑफ n नॅचरल नंबर म्हणजेच काय असते, तर त्रिकोणी संख्या असते. आलं लक्षात? तर बघा, या त्रिकोणी संख्याचा फॉर्म्युला काय, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 काय, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर मग याच्यामधला जो n आहे, n म्हणजे काय, n म्हणजे असतो त्या त्रिकोणी संख्येचा पाया. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला जर त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपल्याला सर्वात अगोदर काय, पाया असणं महत्वाचं आहे. आलं लक्षात? कोणत्या गोष्टीला पाया असल्याशिवाय आपण शिखर गाठू शकतो का, नाही. अशाच प्रकारे जो काही त्रिकोणी संख्या आहे, या त्रिकोणी संख्येला काय असतो, एक पाया असतो. म्हणजे आपल्याला 1 या संख्येची त्रिकोणी नंबर काढू शकतो, 2 या संख्येचा त्रिकोणी नंबर काढू शकतो, 3 या संख्येचा त्रिकोणी नंबर काढू शकतो. मग हे जे काय 1 2 3 आहे हे काय, तर हा आहे पाया. आलं लक्षात? पायावरून आपण काय काढू शकतो, तर त्रिकोणी नंबर काढू शकतो. आलं लक्षात? बघा, मग हे जे काही त्रिकोणी संख्या आहे, या त्रिकोणी संख्येच्या कन्सेप्टवर मॅक्सिमम टाइम्स 3 प्रश्न फ्रेम होतात. आलं लक्षात? 3 प्रश्न कोणते, तर बघा, सर्वात पहिला प्रश्न असा की आपल्याला एखादा पाया दिलेला राहतो ना, एखादा नंबर दिलेला राहतो जो की पाया असतो आणि त्याची आपल्याला काय करायची, त्रिकोणी संख्या काढायची. आलं लक्षात? मग एखाद्या नंबरची जर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपण डायरेक्ट n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, त्रिकोणी संख्या काढू शकतो. बघा एक्झाम्पल कसं, तर बघा एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजेच क्वेश्चन घेऊयात. बघा, समजा आपल्याला 5 या नंबरची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. काय करायचं, 5 या नंबरची त्रिकोणी संख्या काढायची. मग बघा, त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, म्हणजे ट्रँग्युलर नंबर काय असतो, तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग बघा, 5 या नंबरचा आपल्याला काय त्रिकोणी संख्या काढायची, म्हणजे 5 इंटू 5 प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 5 इंटू 6 डिवायडेड बाय 2. या 2 न जर या 6 ला डिवाइड केला तर आन्सर येणार 3 है ना, म्हणजे 5 त्रिक काय 15. तर बघा, हा जो काय 5 नंबर आहे, पाया असणारा 5 नंबर, याची त्रिकोणी संख्या किती आहे, तर 15 आहे. आलं लक्षात? बघा, अजून एक बघू आपण. समजा आपण आता 10 घेऊ. बघा, 10 या नंबरची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर बघा काय येईल, तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10 गुणिला 10 ने 11 डिवायडेड बाय 2. या 2 या 10ला जर डिवाइड केलं तर आन्सर येणार 5. मग 11 5 किती, तर 55. आलं लक्षात? तर मग बघा, हा जो काय 10 नंबर आहे याची पण त्रिकोणी संख्या किती आहे, तर 55 आहे. आलं लक्षात? म्हणजे कोणत्याही नंबरचा जर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करून आपण त्रिकोणी संख्या लवकर काढू शकतो. आलं लक्षात? बघा, आता जो काही दुसरा प्रश्न याच्यावर फ्रेम होतो, ठीक आहे नाही, जो काय त्रिकोणी संख्या या कन्सेप्टवर जो काही दुसरा प्रश्न फ्रेम होतो तो असतो की आपल्याला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली राहते आणि त्या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय करायचं, तर पाया काढायचा असतो. काय करायचा असतो, पाया. अगोदर काय होतं, पायावरून आपण संख्या काढली, आता आपल्याला त्रिकोणी संख्येवरून पाया ओळखायचा असतो. आलं लक्षात? आणि आपल्याला माहिती आहे की आपला जो काही टीईटीचा पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन असतात. तर हा जो पाया आहे, पाया काढताना आपण बाय ऑप्शन जाणार आहे. म्हणजे बघा, समजा आपल्याला जर एक त्रिकोणी नंबर दिलेला असेल 28. आलं लक्षात? काय 28, तर या 28चा आपल्याला काय करायचा, पाया काढायचा आहे. तर बघा, आपण काय, आपल्याजवळ फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 आणि त्रिकोणी नंबर किती आता आपला 28 आहे, म्हणजे 28 इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. बघा, हे दोन इकडे मल्टिप्लाय मध्ये घेऊन जायचे. बघा, इकडे डिवाइड मध्ये, इकडे आल्यावर काय होतील, मल्टिप्लाय. म्हणजे 28 दोन्ही किती होतील, तर 56 इज इक्वल टू n इंटू n प्लस 1. इथपर्यंत आल्याच्या नंतर काय करायचं, तर आता बघायचे आपले ऑप्शन. आलं लक्षात? बघा, पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन देतील. पहिला ऑप्शन असेल 5,
दुसरा ऑप्शन असेल 7, तिसरा ऑप्शन असेल 8 आणि चौथा ऑप्शन असेल समजा 10. आलं लक्षात? तर आपण काय करणार आहे, त्रिकोणी संख्या बघा, त्रिकोण म्हणजे पाया काय असेल एन है ना, मग ह्या एन दिलेल्या असतील आपल्याला, याच्यावरून काय करायचं आपण या एनची व्हॅल्यू पुट करायची आणि 56 आन्सर ते का बघायचं. बघा पहिला जर ऑप्शन ए पुट केला तर बघा 5 है ना, एन इंटू एन प्लस 1 म्हणजे 5 आणि 5 सख 30 होतात का नाही. मग 7 बघा, 7 आणि 7, 7 प्लस 1 8 म्हणजे 8 7 56. तर बघा काय 7 या नंबरमुळे आपल्याला 56 मिळतो, म्हणजे 7 प्लस 7 इंटू 7 प्लस 8 आहे की नाही, म्हणजे 7 गुणिले 8. तर आन्सर किती येतं तर 56 येते. बरोबर. म्हणजे बघा आपण काय करू शकतो, एखादा त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्याच्यावरून जर आपल्याला पाया काढायचा असेल तर आपण बाय ऑप्शन आपण जाऊ शकतो. आलं लक्षात? सोपी मेथड आहे. बघा याच्यानंतर जो काही 3rd नंबरचा प्रश्न या त्रिकोणी संख्येच्या कन्सेप्टवर बनतो तर तो असा आहे की बघा आपल्याला काही नंबर दिलेले राहतात है ना, म्हणजे काही नंबरची सिरीज दिलेली राहते किंवा 4 ऑप्शन दिलेले राहतात. त्या 4 ऑप्शनपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे किंवा त्रिकोणी संख्या कोणती नाही हे आपल्याला ओळखायचं. मग आपण सर्वच्या सर्व त्रिकोणी संख्या पाठ करू शकतो का, तर ते शक्य नाही. मग काय करायचं बघा, एक ट्रिक आहे, 1 + 8 इंटू टी इज इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर. काय 1 + 8t इज इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर. याचा अर्थ काय बघा, आपल्याला जो काही आपल्याला जे काही खाली जे काही ऑप्शन दिलेले ना ते ऑप्शन या टीच्या ठिकाणी पुट करायचे, म्हणजे त्रिकोणी संख्या ज्या काही खालच्या दिलेल्या आहे जेवढे काही ऑप्शन आहे ते टी मध्ये पुट करायचे आणि याचा आन्सर काढायचा. जर येणारा आन्सर जर परफेक्ट स्क्वेअर असेल, येणारा आन्सर जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर तो काय असेल, त्रिकोणी संख्या असेल, आणि जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तो काय त्रिकोणी संख्या नसेल. बघा समजा आपण क्वेश्चन घेऊ आहे की नाही. बघा आपल्याला काय करायचं तर खालीलपैकी त्रिकोणी संख्या आहे की नाही ओळखायचं. समजा जर ऑप्शन असेल ए समजा 79, ऑप्शन जर बी असेल 21, ऑप्शन सी असेल समजा 11 आणि ऑप्शन डी जर असेल समजा 8. काय असेल 8 असेल. तर बघा आपण बघूया. आता आपण काय करू, बॅक साईडनं ट्राय करूया. बघा आपल्याला हा जो काही बघा 8 जर असेल तर बघा 1 + 8 इंटू काय 8 जर केला आपण तर आन्सर काय ते 8 8 64 आणि 65. 65 हे स्क्वेअर आहे का कोणाचा, नाहीये है ना. 64 आहे, 65 आहे का नाही. त्याच्यानंतर 11 घेऊ. बघा 1 + 8 इंटू 11 तर आपल्याला माहिती आहे 11 8 88 आणि की 89. 89 पण कोणाचा स्क्वेअर आहे का, तर नाहीये, म्हणजे हा पण काय परफेक्ट स्क्वेअर नाहीये, म्हणजे तो पण असेल. त्याच्यानंतर 21 घेऊ. बघा 1 × 8 × 21. बघा जर याचा मल्टिप्लिकेशन केलं तर 8 1 8 8 2 16 प्लस 1 म्हणजे येईल 169. बघा 169 हा 13चा काय असतो स्क्वेअर असतो. काय असतो 13चा काय असतो स्क्वेअर असतो. लक्षात 169 काय असतो 13चा काय स्क्वेअर आहे, म्हणजे 169 आपला काय असेल तर मग बघा आपला जो काही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हे बसतंय की 1 + 8 इंटू टी जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर तो काय असतो त्रिकोणी संख्या असते. मग बघा हे जे काय आपला ऑप्शन नंबर बी आहे 21 ही काय असेल तर त्रिकोणी संख्या असेल. आलं लक्षात. बाकीचं आता 79 चेक करायचं कामच नाही. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर त्रिकोणी संख्या आहे की नाही ओळखू शकतो. त्याच्यानंतर एन वरून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो किंवा एखाद्या त्रिकोणी संख्येवरून आपण पाया म्हणजे एन ची व्हॅल्यू काढू शकतो बाय n × n+1 डिवायडेड बाय 2 या फॉर्म्युलाच्या वरून. आलं लक्षात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच्या पेपर फर्स्ट मध्ये हा प्रश्न नेहमी जवळपास 99% हा प्रश्न विचारला जातो. आलं लक्षात. तर हा जो काही 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचा 1 मार्क फिक्स आहे. आलं लक्षात. 101% 1 मार्क फिक्स आहे तुमचा. तर बघा आता आपण काय करू, काही जे काही बेसिक पहिले 5-10 त्रिकोणी नंबर्स आहेत है ना ते आपण बघूयात आता. तर बघा आपल्याला माहिती आहे त्रिकोणी संख्या काढायचा फॉर्म्युला काय, त्रिकोणी संख्या काढायचा फॉर्म्युला आता n × n+1 डिवायडेड बाय 2. तर बघा आपण या साईडला घेऊ पाया आणि या साईडला घेऊ त्रिकोणी नंबर. लक्षात. जर बघा जर पाया 1 असेल है ना, पाया जर 1 असेल तर 1 × 1+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर येणार 1. तर बघा त्रिकोणी नंबर असेल 1. त्यानंतर जर पाया 2 असेल तर त्रिकोणी नंबर काय असेल बघा 2 × 2+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 2 कॅन्सल, आन्सर येणार 3 म्हणजे बघा आन्सर येणार 3. त्यानंतर जर पाया 3 असेल तर बघा 3 × 3+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर येणार 4 3 12 भागीला 2 म्हणजे आन्सर येणार 6. बघा 6. त्याच्यानंतर 5 जर असेल तर बघा 5 × 5+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 5 30 है ना, 5 1 6 6 5 30 भागीला 2 म्हणजे आन्सर येणार 15. तर आन्सर येणार 15. त्याच्यानंतर आपला एक 4 नंबर राहिला आहे ना, 4चा जर काढायचा असेल तर 4 × 4+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे बघा 2 कॅन्सल होते म्हणजे 4 1 5 5 2 10
है ना, आन्सर येणार 10. तर बघा हा 10. त्यानंतर 6चा जर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आन्सर काय येणार बघा, परत 6 × 7 / 2 म्हणजेच 7 21, तर 21. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर पहिले 10 त्रिकोणी संख्या काढून घ्यायच्या आणि त्या नेहमी नेहमी वाचायच्या. आणि जरी वाचला नाही किंवा जरी पाठ नाही केला तरी पण बघा एकदम सोपा फॉर्म्युला, याच्यानुसार तुम्ही ते काय करू शकता, त्रिकोणी संख्या काढू शकता. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या या टॉपिकवरचा एक प्रश्न आता तुमचा फिक्स झालेला आहे. आलं लक्षात. काळजी करायचं काही काम नाही. अशाच प्रकारची जर कन्सेप्ट सिरीज चे नवीन नवीन व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचे असतील तर मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येणारा जो व्हिडिओ आहे लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आलं लक्षात. तर तुमच्यासारखेच अजूनही काही जर विद्यार्थी मित्र असतील ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण ही जी काय कन्सेप्ट सिरीज लॉन्च केलेली, या कन्सेप्ट सिरीजनुसार त्यांना आता 30 पैकी 101% 28+ मार्क्स मिळण्याची शक्यता इथे जास्तीत जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण आपले व्हिडिओ बघायचे आणि तुमच्या जे काही भावी शिक्षक मित्र आहे त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.